जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. बोल बिनधास्त, चर्चा तर होणारच. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आता रडायचं नाही, लढायचं. जनतेचा विश्वास कुणी हिरावून घेऊ शकत नाही. हेमंत वरुटे. इचलकरंजी प्रभाग 8 येथील हेमंत वरुटे यांच्या सुविद्य पत्नी सौ वर्षा हेमंत वरुटे यांना भाजप पक्षातून शीट घोषित होताना उमेदवाराला संधी मिळाली नाही, यामुळे त्यांच्या मनात नाराजीची भावना निर्माण झाली. अनेक वर्षे पक्षासाठी काम केले असूनही शेवटच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आल्याने उमेदवार खिन्न झाले होते. या घडामोडींमुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. यावेळी परिस्थिती पाहताच गावातील जनतेने उमेदवारांना मोठा आधार दिला. जनतेने स्वतः उमेदवाराच्या घरी जाऊन भेटी घेतल्या, साथ दर्शवली आणि लढण्याची ताकद दिली. समर्थकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे उमेदवार भावनिक होऊन म्हणाले, आता रडायचं नाही, लढायचं. जनतेचा विश्वास कुणी हिरावून घेऊ शकत नाही. या उमेदवाराला संधी मिळाली नाही, यापेक्षा उमेदवारी देताना विश्वासात घेतले नाही ही खंत मनात आहे. तसेच दिलेल्या संधीचे सोने करू शकलो असतो, पण ती त्यांनी नाकारली आहे. त्यामुळे मी भाजपाचे सरचिटणीस पद व बूथ प्रमुख पदावर कामं करत होतो, ते मी काम आजपासून थांबवली आहे, असे प्रतिपादन श्री हेमंत वरुटे यांनी केले. या घडामोडींमुळे स्थानिक राजकीय वातावरणात नव्या चर्चा रंगल्या आहेत. उमेदवार पुढील मार्ग कोणता स्वीकारणार, स्वतंत्र रस्ता घेणार का किंवा पक्षाशीच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रतिनिधी सौ वंदना कोरे सह. तुमच्या सगळ्यांच्या भावनांचा नक्की आदर करायचा आहे, पण नक्की काय करायचं आहे? एखाद्या बलाढ्य पक्षाला आणि एक धनाढ्य शक्तीला आपल्याला विरोध करायचा आहे आणि त्यांच्या विरुद्ध लढायचं आहे. हे धाडस करण्यासाठी पहिला तुमची सगळ्यांची ताकद पाहिजे. आता तुमचं सगळ्यांचं बघून मला एकच म्हणायचं आहे, वर्ष 2 मिनिटं इकडे. सगळ्यांची मतं जाणून घेतल्यावर मला एक निष्कर्ष आलाय की आता आपण रडायचं नाही, तर आता आपण लढायचं आहे, लक्षात ठेवा. आणि जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.